मोदींच्या भाषणामध्ये 86 वेळा काँग्रेसचा उल्लेख होता। मोदींच्या डोक्यातून अद्याप काँग्रेस गेलेली नाही। काँग्रेस मोदींच्या नसानसामध्ये आहे। संजय राऊतांनी मोदींवरही टीका केलेली आहे, तर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही पंतप्रधान मोदींच्या भाषणावर टीका केली आहे। भाषणामध्ये मोदींच्या 86 वेळा काँग्रेसचा उल्लेख होता। 86 वेळा ते काँग्रेस मुक्त भारत करायला निघायला होते। त्यांच्या डोक्यातून काँग्रेस अद्याप गेलेली नाही। 11 वर्षामध्ये 12 वर्षामध्ये काँग्रेस मुक्त भारत करायला निघाले होते आणि त्यांच्या नसानसामध्ये काँग्रेस आहे। रक्ताच्या प्रत्येक थेंबात आणि श्वासामध्ये काँग्रेस आहे। शब्दामध्ये काँग्रेस आहे। विचारामध्ये काँग्रेस आहे। हे मोदी कळत नकळत सांगतायत की काँग्रेसशिवाय या देशाला नेतृत्व कोणी देऊ शकत नाही। हे मोदी वारंवार हे सिद्ध करतात त्यांच्या कृतीतून। आचारसंहितेचं उल्लंघनच होतं आणि दुसरीकडे पंतप्रधानांचं भाषण नसून राजकीय नेत्याचं भाषण होतं असं ते कालचं भाषण होतं। जवळपास 50 वेळा त्यांनी काँग्रेसचं नाव घेतलं। एवढी भीती का वाटते काँग्रेसची पंतप्रधानांना? 50 वेळा काँग्रेसचं नाव घ्यावं लागतं। काँग्रेस काँग्रेस काँग्रेस। परक्यानं ज्यावेळेस देशावर अतिक्रमण केलं त्यावेळेस छत्रपती शिवरायांच्या विचाराची जी काही धनाजी संताजी तयार झाली होती, त्यांची भीती जशी वाटत होती तशी भीती काँग्रेसची या देशाच्या पंतप्रधानांना वाटते। ज्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा डाग नाही, ते खंबीर नेतृत्व म्हणून ज्या नरेंद्र मोदी साहेबांकडे पाहिलं जातं, अशावर टीका करताना स्वतःची पातळी दिली हे संजय राऊतांनी एकदा तपासलं पाहिजे। दुसऱ्याच्या असलेल्या आशीर्वादावर जगणारे हे लोक देशाच्या पंतप्रधानावर टीका करताना अशा पद्धतीच करतायत। खरं तर लोक यांच्या अशा वक्तव्याला कंटाळलेले आहेत आणि त्यांना निश्चित सकाळी उठचा भोंगा हा असाच बडबडत असतो, म्हणून त्यांच्यावर जास्त लक्ष लोक देत नाहीत।